स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर अमान्य. वीज ग्राहक जनमोर्चा 10 मार्चला. वीज ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात अमरावती जिल्ह्यातील जनता एकवटली आहे. त्यामधून स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधी कृती समिती निर्माण झाली. 10 मार्चला दुपारी 12 वाजता वीज ग्राहक जनमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा मोर्चा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयावर जाईल आणि त्यांना स्मार्ट प्रीपेड मीटर अमान्य असल्याचे हजारो अर्ज देणार आहे. वीज ही मूलभूत गरज आहे हे दैनंदिन व्यवहारातून सिद्ध झालं. त्यामध्ये होणाऱ्या बदलाचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होतो. जनसंख्येमध्ये 85% जण शेतकरी, शेतमजूर, कुशल अकुशल कामगार, असंघटित कामगार जेमतेम जीवन जगणारा आहे. म्हणून या बाबतीत वीज ग्राहकांना खासगी कंपन्यांच्या दावणीला बांधलं, त्याला नफ्याचे क्षेत्र बनवणे, सरकारने आपली जबाबदारी नाकारणे हे समग्र भारतातील लोकशाहीच्या संकल्पनेच्या विरोधात आहे. महावितरणने स्मार्ट प्रीपेड मीटर लावणे सुरू केले, जे उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, गुजरात व राजस्थानच्या जनतेने नाकारले आहे. खरे तर कोणते मीटर लावावे हा अधिकार वीज कायदा 2003 कलम 5 प्रमाणे ग्राहकाचा आहे. वीज ग्राहकाच्या या अधिकाराचा वापर करीत सदर मीटर अमान्य करतो व जुनेच पोस्टपेड मीटर सुरू ठेवा हे महावितरणला ठणकावून सांगण्याकरिता वीज ग्राहक जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ही भूमिका स्पष्ट करताना समितीने विविध मुद्द्यांची मांडणी केली, ज्यामध्ये कोणताही मीटर अधिकृत वापरलेली वीज मोजू शकतो, चोरी शोधू शकत नाही, चोरी प्रत्यक्ष जागेवरच जाऊन पकडावी लागते, मीटरमुळे हानी कमी होईल, हा महावितरणचा दावा पूर्णपणे खोटा आहे. वीज ग्राहकांची अनामत राशी महावितरण पोस्टपेड मीटर पुरेसे आहे, प्रीपेडची गरज नाही. राज्यात दरमहा 30 युनिटच्या आत 2 लाख, 100 युनिटच्या आत 1,43,100 ते 300 युनिट घरगुती ग्राहक 52 लाख, 300 युनिटच्या आत व्यावसायिक 4 ते 5 लाख, एकूण 2 कोटीपेक्षा अधिक विजेचा वापर करणाऱ्यांना प्रीपेड मीटरचा कोणताही फायदा होणार नाही. प्रीपेड मीटर लावल्यामुळे 25,000 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येईल. गरिबांकडे स्मार्टफोन नाहीत, कुठे नेटवर्क नाही, कुणाला समजत नाही, हे समाजातील वास्तव आहे. मग सेवा कशी घेता येईल? आणीबाणी व संकटकालीन तथा रात्रीच्या वेळी काय करावे? केंद्रीय धोरणातून वीज क्षेत्राच्या खासगीकरणाकडे वाटचाल सुरू केली आहे. ही अत्यावश्यक सेवा जनतेला देण्याकरिता सरकार जबाबदार राहणार नाही. वीज ग्राहकांकरिता सेवा असे महावितरणशी असलेले नाते संपेल. मग सरकारी कंपनी असून काय उपयोग? सदर वीज जनमोर्चामध्ये संयुक्त किसान मोर्चा, संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समिती, किसान आझादी आंदोलन, महाराष्ट्र राज्य किसान सभा, अखिल भारतीय किसान सभा, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, आयटक कामगार संघटना, सीटू कामगार संघटना, भारतीय खेत मजूर युनियन, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन, लाल बावटा, आम आदमी पक्ष, किसान आघाडी, आझाद समाज पार्टी, नवजागरण, मनीषी व क्रांतिकारी स्मरण समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, किसान पुत्र आंदोलन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संत्रा बागायतदार संघटना अशा विविध संघटना सहभागी होणार आहेत. सदर मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, इरविन चौक, अमरावती इथून निघेल. सर्व वीज ग्राहकांनी यामध्ये सामील व्हावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.